नमस्कार. आज मी अळूवड्या बनवणार आहे. तर हे आमची घरची पानं आहेत. अळूची पानं घरची आहेत. तर हे बघा केवढं मोठं पान आहे. पूर्ण न्यूजपेपर एवढं आहे. 2.5 फुटाचं हे पान आहे अळूचं. तर चला आपण रेसिपी सुरुवात करूया. तर आता हे अळूवड्याला लागणारं साहित्य बघा. हे मी आता 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे. तर आता हे दुसरी वाटी घेते. 2 वाटी बेसन घेतले. हे आता अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. ते आपण आता त्या मिश्रणमध्ये मिक्स करूया. पाव वाटी मी आता मैदा घेतलेला आहे. ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया. आता हे छोटा 1 चमचा हळद घेतलेली आहे. आता 2 चमचे मी घरगुती मालवणी मसाला घेते. तो त्याच्यामध्ये घालूया. तिखाला घेतला 1 चमचा. मीठ घेतलं 1 चमचा. 1 चमचा आता हे जिरं घ्यायचं. मग छान लागतं जरा. ओवा घेतला आहे 1 चमचा. इथे मी थोडंसं कोकमचं पाणी घेतलं आहे. आगळ 1 चमचा घेतलेला आहे. पाव चमचा हिंग घेतले. हे सर्व मिश्रण आपण आता थोडं थोडं पाणी घालून आता मिक्स करून घेऊया. मिश्रण पातळ नाही ठेवायचं, जरा थोडंसं जाडसरच ठेवायचं. हे बघा एवढं जाड मी हे मिश्रण ठेवलेलं आहे. तसंच तुम्ही ठेवा, म्हणजे पानाला व्यवस्थित लावता येतं. आता आपण ह्या पानाच्या आता शिरा काढून घेऊया. ही पानं खूप जून आहेत म्हणजे, आणि त्याच्या शिरा पण खूप जाड्या जाड्या आहेत. त्या समजा नाही काढल्या तर हे पान फोल्ड होणार नाही, म्हणजे असं गुंडाळी करता येणार नाही. म्हणून ह्या शिरा आता सगळ्या काढल्या पाहिजेत आता आपल्या पहिल्यांदा. आणि नंतर परत हे लाटणीने पण हे असं परत त्या शिरा चिरडून घेतल्या पाहिजे, म्हणजे असा. नाहीतर नंतर वड्या कापता असताना त्याचे ते असे दोरे दोरे असे मध्ये मध्ये येतात आणि ते दाताखाली येतात. म्हणून ते आपण ह्या शिरा आता पहिल्यांदा काढून घेऊया. आता हे बघा मी आता हे सर्व मिश्रण आता पानाला लावून घेतलेलं आहे. पूर्ण पानाला लावून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे बघा मी आता हे पान आता हे असं फोल्ड करते. आता दुसऱ्या साईडने पण फोल्ड करायचं, व्यवस्थित फोल्ड करायचं. आणि त्याला आता ह्या साईडला पण आता बेसन लावून घेतलेलं आहे मी आता वरून पण. आता एका साईडने परत आता हे असं फोल्ड करूया. आता दुसऱ्या साईडला पण फोल्ड करून त्याला दोन्ही साईडला असं परत बेसन लावूया. हे बघा आता दुसऱ्या साईडला पण बेसन लावते. आता हे बघा दोन्ही साईडला आता व्यवस्थित बेसन लावलेलं आहे मी. आता हे पूर्ण आता हे पान आता गुंडाळी करून घेते. हे बघा मी पूर्ण पान आता हे गुंडाळी करून घेतलेलं आहे. हे फक्त एका पानाचंच अळूवडीचा रोल केलेला आहे. बघा आता हा रोल मी बाजूला ठेवला आहे. आता हे दुसऱ्या पानाला पण आता मी आता बेसन लावून घेते. बघा हे पण केवढं मोठं पान आहे बघा. आता ह्याला पण मी आता बेसन लावून घेते. आता हे बघा मी दुसऱ्या पानाला पण व्यवस्थित बेसन लावून घेतलेलं आहे. ते आता आपण फोल्ड करूया.
आणि त्याचा रोल करून घेऊया. आता हे बघा, मी आता दोन्ही पानांचा रोल करून घेतलेला आहे. आता ते मी आता कुकरच्या डब्यामध्ये घालून वाफवून घेते. 3 शिट्या काढायच्या आणि गॅस बंद करायचा. आता हे बघा, मी आता 3 शिट्या घेऊन हे रोल पूर्ण शिजून घेतलेले आहेत. आता थंड झाल्यावर आपण हे कट करून घेऊया. आता हे रोल मी एक रोल कट करून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल तापलं की नंतर आपण हे आळूवड्या तळून घेऊया. तेल आता तापलेलं आहे. आपण आता एक एक आळूवड्या तळून घेऊया. आता एका साईडला भाजलेले आहेत. मी आता ह्या परतून घेते. आपल्या आळूवड्या भाजलेल्या आहेत. मी आता त्या काढून घेते. बघा, ह्या मी तळलेल्या आहेत. एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहेत. ह्या दुसऱ्यांदा परत हे तळायला ठेवलेत. आता एका साईडने मी आता परतून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या साईडने मी तळून घेते. हे बघा, व्यवस्थित तळून घेतलेलं आहे. एकदम कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही पण अशी करून बघा रेसिपी. तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.